भारतीय म्हणण्यापेक्षा भारतीयांनी लिहिलेलं आहे. 19व्या शतकामध्ये भारतामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला होता. आठवतो का पहा? मला वाटतं 1854 साली असेल किंवा 53 साली असेल. 53-54 या कालावधीमध्ये इंग्रजांनी या भारतामध्ये एक शिक्षण पद्धती आणली. माझ्या माहितीप्रमाणे लॉर्ड मॅकॅलोन आणली. ही मॅकॅलोची जी शिक्षण पद्धती आहे ना, त्या शिक्षण पद्धतीला आज ही इंग्रजी शिक्षण पद्धत म्हणून ओळखलं जातं किंवा ती इतिहासामध्ये अजरामर आहे. या पद्धतीमध्ये म्हणजे इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये भारतातील काही तरुण लोक शिकून तयार झाले आणि हे शिकलेले लोक होते ना. आता हे शिकून तयार झाले म्हणजे अगदी इंग्रजांनी शाळा चालू केल्या आणि लगेच ते शिकले मोठे झाले मग असं नाही. 18व्या शतकामध्ये 18वं शतक संपता बरेचसे भारतातले तरुण बाहेर जाऊन सुद्धा इंग्रजी शिक्षणाचा लाभ घेत होते, शिकत होते. उदाहरणार्थ इंग्लंडला जात होते. इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्ण वर्मांनी इंडिया हाऊस नावाचं एक हाऊस चालवलेलं होतं, ज्यामध्ये सारे हे तरुण गेलेले होते. तिथून ते शिकून आले आणि या शिकलेल्या तरुणांच्यामध्ये आपल्या देशाबद्दल एक राष्ट्रवादाची भावना तयार झाली. राष्ट्रवादाची भावना तयार झाली. हे शिकलेले लोक आहेत. अशा शिकलेल्या लोकांच्या मनामध्ये जेव्हा राष्ट्रवादाची भावना तयार होते तेव्हा त्यांचं देशप्रेम असं वरती येणार. त्यांनी जेव्हा आपल्याच भारताबद्दलचा इतिहास वाचला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. अरे, एवढा वैभवशाली परंपरा असणारा हा देश, एवढा संस्कृती संपन्न असणारा हा देश, ऋषीमुनींचा असणारा देश, आयुर्वेदाचा देश, ग्रहकुल पद्धती असणारा देश, गुरुकुल पद्धत म्हणतात त्याला. मग काही शब्द आठवला नाही मला तो. या गुरुकुल पद्धतीचं शिक्षण असणारा हा देश, जगाला अनेक देणग्या देणारा हा देश आहे. आणि या देशाबद्दल मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, प्राच्यवादी इतिहासमध्ये या पाश्चात्य इतिहासकारांनी पूर्वग्रह दूषित साम्राज्यवादी वास असणारे इतिहास लेखन केलेलं आहे. म्हणजे आपल्या देशाबद्दल चांगलं लिहायचंच नाही, हे या राष्ट्रवादी तरुणांच्या लक्षात आलं. नवीन शिकलेला एक वर्ग भारतामध्ये तयार झाला आणि या तयार झालेल्या तरुण वर्गांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल जागृती तयार झाली आणि आपला इतिहास पाश्चात्य इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मांडलाय अशी एक भावना त्यांच्यामध्ये तयार झाली. आणि म्हणून या राष्ट्रवादी तरुणांना असं वाटलं की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. राष्ट्रवादी लोकांनी लिहिलेला हा इतिहास, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. आणि म्हणून हे लोक पुढे आले. भारताविषयी पूर्वग्रह दूषित लिहिलेला हा इतिहास त्यांनी खोडून काढला आणि आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या परंपरेबद्दल, आपल्या जाती धर्मांबद्दल, आपल्या अध्यात्माबद्दल, योगांबद्दल, गुरुकुल पद्धतीबद्दल योग्य ती माहिती जगासमोर मांडायला सुरुवात केली. याला म्हणतात राष्ट्रवादी इतिहास लेखन. कळालं असेल राष्ट्रवादी लोक कोण होते आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन त्यांनी कशा पद्धतीने आणि का केलं. दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला अशी दिसते की या इतिहास लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखक जे होते ना, इतिहासकार जे होते ना, त्याने अर्थातच विरोध केला. का विरोध केला असेल रे? कारण ते उघडे पडले. भारताबद्दल आपण भारताचं उदाहरण घेऊ, अनेक देशाबद्दल त्यांनी असं केलं. साम्राज्यवादी भावनेतून पूर्वग्रह दूषित असं इतिहास लेखन हे पाश्चात्य इतिहासकारांनी केलं. पण जेव्हा राष्ट्रवादी तरुणांनी इंग्रजी शिक्षण घेऊन सर्व इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं तेव्हा भारताचा इतिहास त्यांनीच लिहायला सुरुवात केला आणि त्यांनी जगाच्या समोर खऱ्या गोष्टी आणल्या इतिहासातल्या. तेव्हा प्राच्यवादी इतिहासकारांनी या इतिहासाला, राष्ट्रवादी इतिहासाला कडाडून विरोध केलेला आपल्याला दिसतो. ही एक त्याची दुसरी बाजू आहे. म्हणजे प्राच्यवादी इतिहास आणि राष्ट्रवादी इतिहास याची सांगड कशी आहे ते मी तुम्हाला सांगितलं. भारताच्या इतिहास लेखनाचा हा एक सुवर्णकाळ समजण्यात येतो. राष्ट्रवादी इतिहास लेखन हा भारतीय इतिहास लेखनाचा एक सुवर्णकाळ आहे आणि हा सुवर्णकाळ लक्षात घेऊन भारतीय तरुणांनी, शिकलेल्या भारतीय तरुणांनी, बाहेर जाऊन शिक्षण घेतलेल्या या तरुणांनी इतिहास लेखनाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून भारतीय इतिहास लेखनाचा सुवर्णकाळ म्हणून या 18व्या शतकानंतरचा कालावधी विचारात घेतला जातो. 18व्या शतकातली ही घटना आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखन जे होतं ना, त्या इतिहास लेखनाबद्दल किंवा त्या इतिहास लेखनामुळे इंग्रजी लिखाण पद्धत जी होती इतिहासाची, ब्रिटिश
आणि ब्रिटिशांच्या असणाऱ्या साम्राज्यवादी धोरणांचा भारतीयांनी विरोध करायला सुरुवात केला. बघा, राष्ट्रवादी इतिहास लेखनांचा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा संबंध आहे, तोही मी तुम्हाला सांगतो. ते पुस्तकात तुम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. पुस्तकात फक्त लाईन टू लाईन दिलेलं असतं, आपण ते समजून घ्यायचं. आता आपल्याकडे पुस्तकं नाहीत, माझ्याकडेही नाहीत, नाही तर मग मी तुम्हाला ते वाचून त्याचा अर्थ सांगितला असता. पण तसं आपल्याकडे साधन नसल्यामुळं मी महत्त्वाचे पॉईंट्स असे बाजूला काढलेले आहेत आणि त्यामधून आपण इतिहासाची चर्चा करतोय. तर झालं काय माहिती आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळं आपल्या इतिहासाची खरी बाजू भारतीयांना कळाली. अरे अर्थातच भारतीयांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला असेल ना, की आपल्याच देशात आले, 300 वर्ष राज्य केलं, इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग त्यांनी त्यांच्या देशाचा विकास करण्यासाठी केला, लूट भारताला लुटलं आणि भारताबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल असं काहीतरी खोटं नाटं लिहिल्यानंतर कुणाला चीड येणार नाही? भारतीय इतिहासकारांना ती चीड आली. भारतीय लोकांना आपला वैभवशाली इतिहास हळूहळू समजायला लागला. सम्राट अशोकाचा इतिहास समजायला लागला. आपल्या हडप्पा संस्कृतीबद्दल नक्की काय माहिती आहे ती लोकांच्या समोर आली. फार पूर्वीपासून आपल्याकडे काय काय यंत्रणा होत्या, कोणकोणत्या कला होत्या, स्किल्स काय काय होती, शिक्षण पद्धती कशा पद्धतीची होती, परंपरा कशा चालत आलेल्या, भारताचा शोध कसा लागला, या साऱ्या महाभारत, रामायण, जैन, बौद्ध असे अनेक धर्मग्रंथ समोर आले आणि त्यातून खरी माहिती लोकांच्या समोर आली. आता हे आल्यानंतर अर्थात लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि हा जो असंतोष होता ना, या असंतोषातूनच भारतीय चळवळीला लोकांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं बीज आहे. त्यांनी त्या चळवळीचं बीज ते इतिहास लेखनामध्ये रोवलं. आपणाला असं उगीच वाटतं किंवा आपण तितक्या खोलात जाऊन अभ्यासत नसल्यामुळे आपणाला असं वाटतं की एकट्या कुणीतरी एखाद्या व्यक्तीनं, नेत्यानं या चळवळी उभ्या केल्या, त्याच्यामागे लोक धावले. त्याला अनेक घटक कारणीभूत असतात. 1857 पासून स्वातंत्र्य संग्राम आपण पाहत आलेलो आहे. अगदीच काय 42ला चलेजाव झाला आणि स्वातंत्र्य झालं असं काही नसतं. अनेक इतिहासामध्ये घटना घडलेल्या असतात, त्या साऱ्या पूरक घटना असतात. त्यातली ही एक घटना आहे. आपल्या ऐतिहासिक स्वातंत्र्य चळवळीला या राष्ट्रवादी इतिहासातून एक चालना मिळाली. लोकांच्यापर्यंत वैभवशाली भारताचा इतिहास पोहोचला. लोकांच्या मनामध्ये या ब्रिटिश इतिहासकाराबद्दल आणि ब्रिटिशांच्या राज्यसत्तेबद्दल असंतोष निर्माण झाला आणि सामान्य जनता या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतरली. अशा पद्धतीनं हा राष्ट्रवादी इतिहास लोकांच्या समोर आला. त्याचं लेखन आपल्या भारतीय इतिहासकारांनी केलं. त्याला राष्ट्रवादी इतिहास असं म्हणतात. राष्ट्रवादानं भारलेले हे लोक, शिकून बाहेरून आलेले हे लोक, आपल्या कुटुंबाचीही पर्वा न करता देशासाठी वाहून घेतलेले लोक. बघा ना, ते सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, विदा सावरकर बॅरिस्टर होऊन आले. घरच्यांची अपेक्षा असेल की नाही त्यांच्याकडून, माझा मुलगा बॅरिस्टर होऊन आला, इंग्लंडला गेला, शिकला, बॅरिस्टर झाला, आला, आता माझ्या कुटुंबाची परिस्थिती सुधारेल, तो बॅरिस्टर की करेल, पैसा कमवेल, असं आईवडिलांना वाटत असेल ना. ते बिचारे सामान्य होते, हे सामान्य माणसं होती. पण तसं झालं नाही. राष्ट्रासाठी समर्पित केलं स्वतःचं जीवन. असे हे राष्ट्रवादानं भरलेले हे तरुण होते. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं, तुम्हाला माहीत आहे, सावरकरांच्या स्वातंत्र्य समर या पुस्तकावरती इंग्रज सरकारनं बंदी घातली. छोटंसं पुस्तक आहे माझ्याकडे, मी वाचलं ते एकदा दोनदा, बऱ्याच वेळेला ते उत्सुकतेपोटी मी वाचलं. म्हणजे असं काय आहे त्यामध्ये की इंग्रज सरकारनं त्यावरती बंदी घाला. बघा, इतिहासामध्ये असे एक घटना आहे, लोकमान्य टिळकावरती सुद्धा राष्ट्रद्रोहाचे खटले भरले केसरी आणि मराठामधून, त्यांनी अग्रलेख मिळलेले म्हणून. मी एकदा केसरीला पुण्याच्या ऑफिसला पत्र लिहिलं की मला केसरीमधून आणि मराठीमधून लोकमान्य टिळकाने लिहिलेले 2 लेख पाहिजे, ज्यामुळं राष्ट्रद्रोहाचा खटला त्यांच्यावरती भरण्यात आला. एक होता सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, आणि दुसरा होता बोल गेवढा कर्जन. हे दोन्ही लेख मी मागवले, म्हणजे पत्र लिहिलं. त्याने काही त्याला काही दाद दिली नाही त्या पत्राला, आणि मी पुन्हा प्रयत्न केला नाही. पण ते माझ्या वाचनात आलं. लोकमान्य टिळकांचं एक पुस्तक होतं, ते पुस्तक वाचत असताना ते दोन्ही लेख वाचनात आले. तर एवढे स्वातंत्र्यासाठी राष्ट्रवादानं भारलेले हे लोक, शिक्षण घेऊन बाहेरून आलेले हे लोक या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये उतरलेले होते. आणि मग खऱ्या अर्थानं वैभवशाली इतिहास लोकांच्या समोर आल्यानंतर लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण होणं हे साहजिक आहे. आणि त्यामुळं इतिहासामध्ये स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा पुष्टी मिळते. स्वातंत्र्य चळवळ अधिक बळकट होते,
असा हा राष्ट्रवादी इतिहास भारतामध्ये लिहिला गेला. अशा पद्धतीनं आपण 4 आर्टिकल आज महत्त्वाची पाहिली. एक होतं द्वंद्ववाद, दुसरं होतं ॲनल्स प्रणाली, तिसरं होतं प्राच्यवादी इतिहास, चौथं होतं राष्ट्रवादी इतिहास, आणि आता आपल्याला पाहायचं आहे वंचितांचा इतिहास. आता आपण वंचितांचा इतिहास पाहणार.